नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचार. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्मला युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिव्यांग सहाय्यक योजना म्हणजे दिव्यांगांसाठी खूप साऱ्या योजना सरकारने तयार केलेल्या आहेत. त्याच्यासाठी आता एकच पोर्टल तयार केलेलं आहे. जर तुम्ही याच्यावरती रजिस्ट्रेशन केलात तर खूप साऱ्या योजनांचे तुम्हाला एकच प्लॅटफॉर्म मिळेल. तर या योजनांचं तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर रजिस्ट्रेशन केलं तर तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळू शकते की तुमच्यासाठी नक्की कोणत्या योजना उपलब्ध आहे. ज्या बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत त्यांचं एकच पोर्टल आहे, तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर नक्की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आपण जाणून घेऊया. दिव्यांग सहाय्यक पोर्टल ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नोंदणी करायचं असेल तर तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या साईटवरती जावं लागेल. याची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊन आता ह्या पोर्टलवरती गेल्यानंतर ह्या अशा पद्धतीचं पेज आहे ते ओपन होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एकदाच एक व्यक्ती आहे, दिव्यांग व्यक्ती नोंदणी करू शकतो. मग तुम्हाला ही एकदाच नोंदणी करायची आहे. तर आता त्या नोंदणीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा मेसेज येईल की तुमच्याकडे UDID कार्ड आहे का. तर तुमच्याकडे UDID कार्ड असणं गरजेचं आहे. मग तुम्ही लिहायचं की हो, माझ्याकडे जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही UDID कार्ड हो म्हटल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुमचा UDID कार्ड नंबर जो MH123 ने स्टार्ट होईल तो तुम्हाला टाकायचा आहे. तुमची जन्मतारीख टाकायचं आहे आणि OTP पाठवा असं सांगायचं आहे. आता तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तुम्हाला एक OTP येईल. तो 6 अंकी OTP आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सत्यापित करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही OTP प्रस्थापित केल्यानंतर इथे जे ऑप्शन आहे, मी स्वेच्छेने माझा आधार क्रमांक या उद्देशासाठी हे करते. त्याच्यामुळे तुम्हाला जर खाली रखाना दिसलेला आधार क्रमांक लिहिलेला आहे तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचं जे पहिलं नाव आहे, मधलं नाव, आडनाव, त्याच्यानंतर फिमेल मेल आहात त्याच्याबद्दल जन्मतारीख, वय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे फिलअप करायच्या. ज्याला स्टार मार्क केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला भरणं गरजेचं आहे. बाकीचं तुम्ही नाही भरलं तरी देखील चालू शकतं. तुमचा मोबाईल नंबर, वैवाहिक स्थिती, तुमचा ईमेल ID ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. ज्याच्यावरती स्टार मार्क केलेलं आहे ती माहिती भरणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती आहे, जसं की तुमच्या वडिलांचं नाव, मधलं नाव, वडिलांचं आडनाव, वडील दिव्यांग आहेत का, दिव्यांग असतील तर दिव्यांग निवडा. त्याच्यानंतर ऑप्शन येईल की कोणत्या पद्धतीने दिव्यांग आहेत. आईचं नाव, आईचं आडनाव, मधलं नाव, आई दिव्यांग आहे का हे पण तुम्हाला चूज करायचं आहे. तुमचे पती पत्नी कोणी पण असेल त्यांचं पहिलं नाव, त्यांचं मधलं नाव, त्यांचं आडनाव, याच्यामध्ये पण जे स्टार मार्क केलेले रखाणे आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. बाकीचे तुम्ही नाही भरले तरी देखील चालू शकतात. पुढच्या डिटेलमध्ये तुमच्या विवाहाची दिनांक, पती दिव्यांग आहेत का, पत्नी किंवा पती दिव्यांग आहेत का त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर जात प्रवर्ग, तुम्ही महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे का, तर त्याच्यामध्ये हो करा. दिव्यांग स्थिती, तुमची दिव्यांग स्थिती काय आहे ते, तुमचा UDID कार्ड, तुम्ही UDID नंबर तुमचा टाकल्यानंतर तुमची जी दिव्यांगाबद्दलची डिटेल आहे ती सगळ्या पद्धतीची तिथे भरली जाईल. जसं की अपंगत्वाचे नाव, अपंगत्वाचा प्रकार, त्याची किती टक्केवारी आहे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये भरली जाईल. पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता द्यायचा आहे, जसं की तुमचा घर क्रमांक, तुमचा पिनकोड नंबर, जिल्हा वगैरे या सगळ्याची माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. तुमचा तालुका, गाव, तुमची एखादी स्थानिक संस्था असेल त्याच्याबद्दल पण तुम्ही माहिती देऊ शकता. जर हाच सेम पत्ता असेल तर हाच सेम पत्ता आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. आता समजा हा जो आहे पुष्टी करा पालकांशिवाय तुमच्याकडे, ह्याचा अर्थ आहे की जर तुमचे पालक नसतील, तुम्हाला जर कोणी सांभाळ करत असतील तर तुम्ही जर ह्याला टिक केला तर त्याच्याबद्दलची तुम्हाला सगळी माहिती द्यायची की त्यांचं नाव, त्यांचं आडनाव, त्याच्यानंतर त्यांची शिक्षणाची पातळी, त्यांचा व्यवसाय, सरासरी वार्षिक उत्पन्न, सगळं उत्पन्न, याच्याबद्दलची तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याबद्दलची सगळी माहिती द्यायची आहे. खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, हे स्टार मार्क केले नाहीये. तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही तर नाही दिलं तरी देखील चालू शकतं. ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की दारिद्र्य रेषेखाली आहे का, तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येता का. समजा तुमचं कोणी देखभाल करत असेल, तुमचे आई वडील नाही तर तुमचे कोणी देखभाल करत असेल तर त्यांचं तुम्ही नाव लिहू शकता. नाव, आडनाव, मोबाईल क्रमांक, त्यांचे तुमच्याशी असलेले नाते काय आहेत ते पण तुम्ही लिहू शकता. तुम्ही कोणत्या जर संस्थांमध्ये राहत असाल ते काळजी जर तुमची घेत असेल, जसं की NGO हॉस्टेल, तर त्याचं पण तुम्ही सगळ्या ॲड्रेस इथे खाली देऊ शकता की त्याची काय माहिती आहे ते सगळी तुम्ही इथे भरू शकता.
NGO मधलं मी तुम्हाला जसं सांगितलं की त्या NGOचं नाव, त्यांचं नोंदणी क्रमांक, त्यांचं कोणत्या वॉर्डमध्ये तुम्ही आहात ते, त्यांचा पत्ता, रस्त्याचं नाव, या पद्धतीची सगळी माहिती, जिल्हा, पिनकोड, ही सगळी माहिती तुम्हाला इथे फिल करायची आहे. तर तुम्ही कोणत्या NGO मध्ये राहत असाल तर. आता ही सगळी संपूर्ण माहिती सबमिट केल्यानंतर खाली ते सबमिट बटन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल की तुम्हाला शुअर तुमची माहिती सबमिट करायची आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. मग तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुमचं लॉग इन आहे हे तुम्ही त्या करू शकता या अकाउंटमध्ये. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा 6 अंकाचा OTP टाकून तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्या माहितीचं हे अशा पद्धतीचं पेज आहे ते ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये एकामध्ये तुमची माहिती असेल, तुम्ही कोणत्या पात्र योजनांसाठी हे केलेले आहेत किंवा तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला असेल ते पण इथे येऊ शकतं. मग आता आपण पात्र योजना कोणत्या आहेत ते बघूया. या अशा पद्धतीच्या योजनांची तुमची सगळी माहिती येऊ शकते, तुम्ही त्याला अर्ज करू शकता. आता दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षतेवर विवाह प्रोत्साहन योजना आहे, विशेष सहाय्य योजना आहे, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे, अशा विविध खूप साऱ्या योजना आहेत. त्यांची तुम्हाला ह्या पेजवरती माहिती मिळेल आणि तुम्ही याच्यावरती अर्ज करू शकता. मग तुम्ही अर्ज केला नसेल तर नक्की रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट करा आणि अर्ज करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांपर्यंत पण शेअर करा. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद.